हे गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल तुमच्या लाईफमध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस प्लॅन केलेला होता काल रात्री. म्हणजे माझा 2 मित्रांसोबत एक प्लॅन झाला होता की आमच्या इथे लोणावळ्यामध्ये एक आयशा विला म्हणून आहे, एक भूतिया बंगला आहे, एक रोल्स रॉयस आहे तिथं घोस्ट. ती पण म्हणजे खूप जुनी पुराणी काहीतरी गोष्ट आहे. तिथे भरपूर सारे युट्यूबला मी ब्लॉग बघितले की असं आहे तसं आहे. तर आपला जन्मच इथं झालेला. तर बोललो आपणच गेलो नाही तिथं कधी. तर बोललो आज जाऊन बघावं. रात्री सगळा प्लॅन झाला, सगळं झालं आणि आज सकाळी असला बेकार कार्यक्रम केला ना मित्रांनी. सकाळपर्यंत म्हणलं आपल्याला निघायचं आणि अचानक आता म्हणतो की मला थोडं काम आलं, असं आलंय. त्यामधले एक जण आहे मित्र इथलाच, तो डॉक्टर आहे. तो बोलला थोडं माझ्या जरा 2-3 पेशंट झाली की जाऊया तुला आपण. आता बघूया, त्याची वाट बघतोय मी. आता जाऊन थोड्या वेळात जर तो बोलला मला ठीक आहे जाऊ शकतो तर ठीक आहे जायचं, नाहीतर मग काय जीवनामध्ये एकटंच आलंय, एकटंच सगळं काही करायचं असतं. त्यानंतर मला जे मी ठरवले त्यानंतर आज तर सोमवार आहे. तर तो जो प्लॅन नाही झाला माझा, तर मग आपण डिरेक्टली जाऊ महादेवच्या कोणत्यातरी चांगल्या मंदिरात जाऊन येऊया मस्तपैकी. तर चला आता बघू, थोड्या वेळ वाट बघतो मित्राची. आला त्याचा फोन थोडा वेळ तर ठीक आहे, नाहीतर काय आपण एकटेच निघूया मस्तपैकी. जो माणूस एकटा फिरायला शिकला, जगायला शिकला, तो माणूस काही करू शकतो लाईफमध्ये. तर चला गाईस, आपला नाश्ता करून घेऊ. मेथीची भाजी, चपाती, लोणचं, ठेचा हे लागतंच मला. तर चला मित्रांनो, आता पहिले नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. गुड इव्हनिंग गाईज, मी इथे आलो होतो. तर आता आलो इथं. बघा ही रोल्स रॉयस जुन्या काळातली. आता बघूया आतमध्ये जाऊन काय आहे काय नाही. पण इथं सध्या तरी मला असं वाटतं की रात्री येण्यामध्येच इथं मजा आहे, दिवसाची मजा नाही इथं काहीच. तरी मी तुम्हाला दाखवतो थोडंफार. ते गाईस, इथे खूप लोक होती, विचित्र. आता हा समोरचाच बघू शकता तुम्ही. हे मुंबईवरून आलेले होते लोक 2. हे बाईकवरून आलेत खास इथं बघण्यासाठी. तर चला आपण नेक्स्ट टाईम कधीतरी ह्याचा पूर्ण व्लॉग बनवून नाईटमध्ये. आज चला मित्रांनो, आपण आता इथून खंडाळ्याच्या मेन चौकातून आपण चाललो आहे आता हिडन ब्रिज खंडाळ्याचं बघायला आहे. हिडन प्लेस आहे आणि खूप छान पॉईंट आहे. तर आपण जसं वरती आलो चौकातून, हे तुम्हाला दिसेल इथं RTO ऑफिस. इथे आपल्याला लायसन भेटतं, ड्रायव्हिंग लायसन. हो, टेस्ट. सरळ इथून वरती यायचं मित्रांनो, सरळ वरती यायचं, कुठेच वळायचं नाही. फक्त आता इथे बाजूलाच एक लेफ्ट येईल, फक्त तो लेफ्ट एक लक्षात ठेवायचा. तो लेफ्ट जर तुम्ही घेतला ना, तुम्ही पोचले डायरेक्ट पोचले स्वर्गात, जन्नतमध्ये डायरेक्ट मस्त व्ह्यूसाठी म्हणतो मी मित्रांनो. ते वेल्वेट हॉटेलपासून आता लगेच हा बाजूला एक लेफ्ट मारला ना की बाजूलाच राईटला आपला स्पॉट बघू शकता तुम्ही. खूप मस्त असा स्पॉट आहे. तर मी या व्ह्यूसाठी म्हणत होतो मित्रांनो, स्वर्ग जन्नत, कारण की खूप भारी असा स्पॉट आहे. पाहू शकता तुम्ही. आवाज फक्त ऐका आता नॅचरल. खूप मस्त असा पॉईंट आहे मित्रांनो. आता खूप फॉग आले त्यामुळे मला तुम्हाला दाखवता येत नाहीये. खूप जबरदस्त आहे. तर गाईज, हाच तो ब्रिज आहे, मिसिंग ब्रिज. पाहू शकता तुम्ही. खूप शांतता इथे बघा कसे खूप नॅचरल आवाज येतात पक्षींचे, त्यानंतर पाण्याचे, झरण्याचे. बघू शकता तुम्ही गाईज. खूप मस्त असं नेचरचा व्हॉइस आहे. आणि तुम्ही बघू शकता फॉग गेला आता हळूहळू. जसं फॉग कमी होतं मित्रांनो, तसं तुम्ही बघू शकता की काय व्ह्यू आहे इथून. आता ते कॅमेऱ्यामधून तुम्हाला इतकं छान नसेल दिसत, पण ते जे मी डोळ्यांनी बघतोय ना, त्याच्यावर तुम्ही बघसाल ना, अप्रतिम मित्रांनो. आणि हा ब्रिज तर आहे ना, ज्या पॉईंटवरून, ज्या हाईटवरून मी बघतोय ना, जबरदस्त मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही. पाहून घ्या थोडेसे अजून व्ह्यूज, थोडेसे शॉर्ट्स.
गाईज मी खूप अशा सुंदर एक हिडन प्लेस आहे खंडाळ्याची. खूप मस्त असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही गाईज. फोन मध्ये तुम्हाला जे दिसतंय ना त्याच्यापेक्षा खूप हे तर गाईज जस्ट मी हिडन स्पॉट वरून आलेलो आहे खंडाळ्याच्या घरी. जस्ट घरी आलो. घरी येऊन परत एकदा ब्लिंकिटची ऑर्डर केलेली आहे, बघू शकता तुम्ही गाईज. आज भरमसाठ अशी ऑर्डर. अरे बापरे, डायरेक्ट फाटलं. बघू शकता काही जस्ट पडलं. नशीब दह्याचे डबे होते 2. हे बघा थोडंसं चेंबलं, नाही तर तुम्ही म्हणसान हे बघा असलं जोरात आपटलं नाही. बरीचशी ऑर्डर केलेली आहे. तर गाईज बेसन मागवले, 2 दहीचे डबे मागवले. हाईड अँड सीक खूप आवडतं मला, हाईड अँड सीक मागवले. त्यानंतर रोस्टेड चना डाळ. त्यानंतर जॅगरी पावडर, गुळाची पावडर. दही गुडीने गाईज चला आता आपण पूजा करून घेऊया. आज संध्याकाळी पूजा करतोय. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ॐ 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 तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. तर हे गाईस आता मम्मीने बनवले बटाटो फ्राईज. तर चला बटाटो फ्राईज खाऊन घ्या. जस्ट पूजा झाली, आता बटाटो फ्राईज खाऊन घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. तर हे गुड इव्हनिंग गाईज. आता जस्ट आलो होतो मी ग्रीन वेल्वेट हॉटेलला. एका मित्रासोबत थोडंसं काम होतं. चला तुम्हाला हॉटेल दाखवतो. तर काहीच रात्रीची वेळ होती. रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे काहीच दाखवता नाही आलं. नेक्स्ट टाइम परत कधी गेलो तर दाखवेल. त्याला काहीच तर जस्ट मी आता एका मित्राकडे गेलो होतो हॉटेलवरती. तिथून सुद्धा जाऊन आलो मी. आता घरी आलो. आता जेवण वगैरे करून घेतो मित्रांनो आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही हे लाईक शेअर कमेंटमध्ये सगळं सांगा मला मित्रांनो. तर चला आपण भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन सुरुवातीसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री, बाय.